लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस दल इगतपुरी पोलीस स्टेशन अंतर्गत राष्ट्रीय एकता रॅलीचे आयोजन करण्यात आले। या प्रसंगी नाशिक जिल्हा पोलीस उपविभागीय अधिकारी हरीश खेडकर, इगतपुरी पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्यासह सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर, शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पोलीस निरीक्षक सौ सारिका अहिरराव यांनी या एकता रॅलीचे महत्त्व आपल्या मनोगतातून व्यक्त केले। इगतपुरी पोलीस स्टेशन पासून या रॅलीला सुरुवात होऊन राम मंदिरापर्यंत, तिथून पुन्हा पोलीस स्टेशन। या रॅलीमध्ये आबालवृद्ध, तरुण तरुणी, आदिवासी महिला भगिनी, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी सहभाग घेतला। मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देण्यात येऊन या रॅलीची सांगता करण्यात आली। उपविभागीय अधिकारी हरीश खेडकर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। खरं म्हणजे पोलीस स्टेशन मार्फत प्रथमच सर्वच पोलीस बांधव यांनी आपण सुरुवातीलाच उल्लेख केल्याप्रमाणे भारताचे पहिले गृहमंत्री तथा उपपंतप्रधान आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशभर रन फॉर युनिटी एकता दौडचा हा कार्यक्रम आयोजित केलेला होता। त्याचाच एक भाग म्हणून आपण नाशिक जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सुद्धा सर्व पोलीस स्टेशनच्या स्तरावर ही एकता दौड आयोजित केली होती। त्याचाच एक भाग म्हणून आपण इगतपुरी पोलीस स्टेशनच्या वतीने इगतपुरी शहरामध्ये आज सकाळी ही दौड आपण सुरू केली आणि आता आपण याचं अभिनंदन करतो, कौतुक करतो। विशेष करून मला अगोदर तर खरं वाटलं नाही की ह्या ज्या सकाळी आपण उभ्या प्रकार झाला का एवढ्या महिला ग्रामीण भागातून आल्या, तर त्या महिला पाहून मला खरोखर असं वाटलं की या आदिवासी भागातल्या महिला, नऊवारी साडीमधील महिला या दौडमध्ये सहभागी होतात। त्याच्यापेक्षा मोठं यश मला वाटतं निश्चितच आपल्या या योजनेचं किंवा या कार्यक्रमाचं निश्चित कुठलं नाहीये। प्रथम क्रमांक संध्या बटाटे। आपण सर्वजण इथे भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंती निमित्ताने रन फॉर युनिटी हा नाशिक जिल्हा पोलीस दलामार्फत राबवण्यात आलेला उपक्रम सर्वांच्या स्वास्थ्यासाठी, चांगल्या आरोग्यासाठी, एकत्र येण्यासाठी, आपल्या देशाची अखंडता अबाधित राखण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत आणि त्या महान कार्याची आपण एक आठवण म्हणून त्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत। आणि तुम्ही वॉर्मअप करून जमले का लगेच? नाही हो? राजू देवळकर, न्यूज 7 मराठी, इगतपुरी।